केज शहरातील गणेश नगर भागात अर्थात उमरी रोड लगत असलेल्या गणेश नगर भागात या ठिकाणी पुन्हा एकदा भानामती सदृश्य अशा प्रकारची एक कारवाई कृती अज्ञात व्यक्तीने केलेली आहे। फुलाबाई चौरे यांनी फोन केला आणि आम्ही या ठिकाणी पोहोचलेलो आहोत। हे आपल्या महाराष्ट्रात आणि सगळीकडे एक सामान्य किंवा सातत्यानं अशा प्रकारच्या केल्या जाणाऱ्या कृती आहेत। आपण इथं बघू शकतो आता हे या ठिकाणी हे नारळ ठेवलं होतं, ठीक आहे। केवळ भीती दाखवण्याच्या उद्देशानं आम्ही हे रिपोर्टिंग करतोय आपल्याला, कारण याचा काही परिणाम कुणाच्याही जीवनावर कधीच होत नसतो, हे लक्षात घ्या, कधीच नाहीये। शेवटी आमचं काम आहे ऐकणं, न ऐकणं तुमचं काम आहे। अशा कितीही कृती झाल्या तर तुमच्या कोणत्याही व्यक्तीवर काहीही व्यक्ती काहीच करू शकत नाही। आम्ही दावा केलेला आहे महाराष्ट्रातील प्रत्येक अशा भोंदूंना, जे जाणते नावाचे अशा प्रकारचे वावरतात, या सगळ्या लोकांना आम्ही दावा केलेला आहे, तुम्हाला जे काही होत असेल ते तुम्ही आमच्यावर कसं अशा सामान्य लोकांवर काही करू नका। आणि सामान्य लोकांनाही आमची आता यापुढे एक विनंती आहे, आव्हान आहे की अशा गोष्टीला अजिबात तुम्ही घाबरू नका। याच्यात काहीच नाहीये, त्या व्यक्तीला काही येत नाही आणि काही फक्त एक तुम्हाला भीती दाखवण्यासाठी, कारण समाजानं अशा गोष्टीची भीती घेतलेली असते, म्हणून फक्त भीती म्हणून दाखवण्यासाठी हे गोष्टी वापरल्या जातात। याचा कोणाच्याच जीवनावर काही परिणाम होत नसतो। आपण बघू शकता या ठिकाणी काही गोष्टींचा वापर या ठिकाणी केलेला दिसतोय। या ठिकाणी हे लिंब आहेत, या लिंबाला खिळे मारलेले आहेत। हे फक्त कृती आहे, पुन्हा एकदा आम्ही सांगतो, काही नाही याच्यात, फक्त एक भीती दाखवण्यासाठी म्हणून केलेलं माध्यम आहे। आता हे लिंबू मी तुम्हाला खाऊन दाखवलं असतं, पण या लिंबामध्ये खिळे आणि ज्याच्यामध्ये गंज गेलेला आहे, त्यामुळे मी खाऊन दाखवू शकत नाही। परंतु कारण स्वच्छतेची आम्हाला काळजी घ्यावी लागते, नसता हे लिंबू आता तुम्हाला खाऊन दाखवलं असतं आम्ही। याच्यात काहीच नाहीये, आम्ही पुन्हा सांगतो। आणि विशेषतः आम्ही त्या सर्व वैज्ञानिक दृष्टिकोन असणाऱ्या जे कोणी शिकलेले आहेत यांना आम्ही सांगू इच्छितो की तुमचं काम काय आहे। जे 10वी पास झालेले आहेत, ज्यांनी विशेषतः सायन्स शाखा घेऊन, विज्ञान शाखा घेऊन आपले शिक्षण पूर्ण केले आहेत, या सर्वांना आम्ही आवाहन करतो, मुलांना, युवकांना, तुम्ही समाजात अशी भीती कुठपर्यंत पसरविणार आहेत किंवा पसरवलेली पाहणार आहात। तुमचं काम आहे, असं कुठं झालं तर त्याला अजिबात बाहेर सुद्धा अनेक वेळा आम्हाला फोन येतात की असं झालं तसं झालं। शेवटी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं कोणी कार्यकर्ता असेल किंवा अशा प्रकारचा सामाजिक क्षेत्रातले इतर व्यक्ती असतील, तुमच्या कुठपर्यंत घरी येऊ शकतील। त्यामुळे तुम्ही घाबरूच नका, याचा काही संबंध नाही, तुमच्या आयुष्याची याचा काही देणं घेणं नाही। ज्याला कोणाला एक खेळ बिबळे काय असतील ना, हे फक्त एक नाटक आहे, नाटक। आणि आम्ही सांगू इच्छितो, आमचाही प्रयत्न चालू आहे, असे लोक कोण आहेत हे आम्ही लवकर तपासणार आहोत। आम्ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून तपासणार आहोत। आणि महाराष्ट्र पोलिसांना आमचं आव्हान आहे, खास एखादी चोरी नाही पकडली तरी चालेल, लक्षात घ्या, आम्ही पोलिसांना, बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांना आणि केज पोलीस PI माननीय स्वप्नीलजी उन्हणे साहेब यांनाही विनंती करणार आहे की एखादी चोरी पकडण्यात तुम्हाला विलंब लागला किंवा अपयश आलं तरी चालेल, परंतु अशा प्रकारची कृती करणारे जे कोणी लोक असतील आता यापुढं, त्यांना आपण पकडण्याचा प्रयत्न करा। कारण का, ही भीती खूप भयंकर आहे। या भीतीमुळे समाजाचं स्वास्थ्य, लहान मुलं असतील, वृद्ध लोक असतील, जे जुने लोक आहेत, त्यांचा आणखीन या गोष्टीवर विश्वास असतो, त्यामुळं ते भीतात, बाहेर यायला घाबरतात। आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की अशा गोष्टींचा आपण बंदोबस्त केला पाहिजे। आणि समाजाला आम्ही आवाहन करतो, आम्ही झोपलेल्याला उठू शकतो, पण सोंग घेऊन झोपलेल्याला नाही उठू शकणार। आम्ही तुम्हाला आवाहन करतो की या गोष्टीचं